माझे नाव प्रवीण पाटील. मी काजळा गावचा सरपंच. इमानदार आमदाराचं पण ते सगळं तुडवलं जातं ना त्याच्यामध्ये. राजकारणाचा विचार न केलेलाच बरा आहे. तुम्ही कुठल्या पक्षात आहात? ईडी सीबी बीडी काय निघालेलं आहे ना, मी उद्धव साहेबांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून प्रत्येक जण सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचं उदाहरण वेगळंच आहे. तुम्ही सत्तेकडनं विरोधी पक्षाकडे गेलेला आहात. पहिलं भाजप वेगळं होतं. लालकृष्ण अडवाणी वाजपेयींच्या काळातलं भाजप वेगळं होतं. परिणाम हा ओम राजेंना होणार आहे. खासदार साहेबांना परिणाम याचा भोगावा लागणार आहे. सर्वसामान्य म्हणजे भरपूर नाराज आहे. राजकारणामध्ये यावं असं आपल्याला का वाटलं? राज्यशास्त्राचा अभ्यास सुद्धा केलेला आहे तुम्ही. हो, वाघोलीचा डॅम इथून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून पाणी आणलं मी गावाला. सरपंच म्हणून काम करत असताना काय अडचणी येतात बरं? अनेक अडचणींना तोंड देऊन गावचा विकास केलेला आहे. गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात? सरपंचामधून आमदार होणं काळाची गरज पण आहे. संजू बापू जगदाळेंना आमचा पाठिंबा आहे सर्व सरपंचाचा. आणि त्यांना कुठली म्हणजे जिथं हाक मारसाल तिथं आम्ही यायला तयार आहोत. सरपंच परिषदेच्या पाठीमागे. सरपंचाला काही आणखी अधिकार असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं का? की आता जे अधिकार आहेत त्याच्यात बंधनं खूप आहेत. तरुणांनी राजकारणात यावं. ते आपले भाजपचे गोपीनाथ मुंडे होते, काँग्रेसचे विलासराव देशमुख होते, शरद पवार साहेब होते, आर पाटील साहेब होते. हे असलं राजकारण करत नव्हते की इलेक्शनच घेऊ नका. वाईट वाटतं? वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. हो, 100%. आधी तुम्ही पहिली शेती बघा, घरचं बघा, बिझनेस बघा, उद्योग करा. उद्योगातून तुम्ही स्टँड व्हा. स्टँड होऊन नंतर राजकारणात या. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. आज आलो आहे काजळ्या गावामध्ये आणि काजळ्या गावामध्ये काजळगावचे सरपंच प्रवीण पाटील सर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. सर, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. माझे नाव प्रवीण पाटील. मी काजळा गावचा सरपंच. 9 फेब्रुवारी 2021 साली माझे फर्स्ट टर्म चालू झाली. आता 5 वर्ष संपत आलेत. मी प्रशासक म्हणून काम पाहतोय सध्या. तर तुम्ही तरुण आहात आणि या तरुण वयामध्ये राजकारणामध्ये यावं असं आपल्याला का वाटलं? पहिल्यापासूनच मला शिक्षण घेत असता माझा विषय पॉलिटिक्स हा फर्स्ट इयरला स्पेशल विषय होता. त्यामुळे मला राजकारणाचा पहिल्यापासूनच छंद आहे. म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास सुद्धा केलेला आहे तुम्ही? हो, अभ्यास पण केलेला आहे राज्यशास्त्राचा. तुम्ही 2021 पासून सरपंच पदावरती कार्यरत आहात. काय अशी विकास कामं केलेली आहेत आपण गावामध्ये, त्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. गावातील शेत रस्ते असू द्या, गावातील सिमेंट रस्ते असू द्यात, नाली बांधकाम असू द्यात, किंवा मंदिराचे सभागृह असू द्यात, गावच्या अनेक प्रकारचा विकास केलेला आहे मी. ज्या ज्या भरपूर अडचणी आल्या विकास करताना पण, तरी देखील मी कुठे न डगमगता मी गावाचा विकास करण्याचा जेवढा होईल तेवढा मी 100% प्रयत्न केलेला आहे. पाण्याची अडचण या दुष्काळाच्या गेल्या वर्षी भरपूर पाण्याची अडचण होती गावाला. वाघोलीचा डॅम इथून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून पाणी आणलं मी गावाला. हो, म्हणजे सगळ्यात म्हणजे सांगावं असं काम म्हटलं तर पाणी योजना तुम्ही गावामध्ये राबवलेली आहे. पाण्याची योजना राबवलेली आहे. सिमेंट रस्ते सगळे पूर्ण गावात टोटल सिमेंट रस्ते केलेले आहेत. आता शाळेचे बांधकाम चालू आहे. जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम चालू, ते पण पूर्ण झालेले आहेत तसं. आणि खर तर सरपंच म्हणून काम करत असताना काय अडचणी येतात बरं नेमक्या, ह्या पण आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. अडचणी म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी येतात. अशा थोड्या टेक्निकल अडचणी असतील किंवा तांत्रिक अडचणी असतील. आपल्या वरच्या पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या सारखं म्हणजे तिथे पाठपुरावा करणे, किंवा गावातील अदर माणसाची अडचण असेल किंवा कोणाच्या तक्रारी असतील त्याचं निवारण करणे, अशा अनेक अडचणींना तोंड देऊन गावचा विकास केलेला आहे. आता ज्यावेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक लागेल त्यावेळेस आपण आणखी सरपंच पदासाठी इच्छुक आहात का? आणि गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात?
मी ह्या टर्मला माझ्याच्याने जेवढी शक्य होतील तेवढे मी विकास कामे केलेली आहेत आणि पुढच्या टर्मला देखील मी इच्छुक आहे सरपंच पदाला. मी फॉर्म भरणार आहे आणि पूर्ण 100% तर होत नाही, पण जेवढा विकास करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत भरपूर विकास केलेला आहे, ह्याच्या पुढे पण विकास करणार. असल्या दुष्काळात मला अभिमानाची गोष्ट अशी वाटते की दुष्काळ गेल्या वर्षी असताना, पाण्याची कमतरता असताना मी 5 किलोमीटरहून वाघोली डॅमहून पाणी आणले. सगळ्यात मोठं काम मी केलेलं आहे. काय विजन असणार आहे पुढे? काय म्हणजे गावामध्ये काय योजना राबवण्याचं डोक्यामध्ये आहे? गावातील मूलभूत पायाभूत सुविधा आधी मजबूत करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडे काय काम राहिले असतील ते पण पूर्ण करणे. असे आज अनेक कामे आहेत भरपूर. काय अजून थोडे करायचे आहेत. थोडे अजून डोक्यात विचार आहे, काय नवीन प्लॅनिंग, थोडं डिजिटल सिस्टम राबवायचा विचार चालू आहे. पूर्ण गाव सीसीटीव्ही अंतर्गत घ्यायचा विचार चालू आहे डोक्यात. असे अनेक प्रकारचे म्हणजे डोक्यात विचार आहेत, ते मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. बरोबर. सरपंचामधूनच एखाद्याला आमदार म्हणून निवडून देण्याची संधी जर मिळाली तर नक्कीच सरपंचांना त्याचा फायदा होईल. 100% सरपंचामधून आमदार हे असणं 100% चांगली गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे ती. याची दखल सरकारने घ्यावी एवढी विनंती पण करतो. 100% सरपंचामधून आमदार होणं काळाची गरज पण आहे. त्याच्यासाठी काय तुम्ही पाऊल उचलणार आहात का? सरपंच परिषदेच्या माध्यमातून खरं तर संजय बापू जगदाळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करताना दिसत आहेत. तुम्ही पण ह्याच्यामध्ये उतरणार आहात का? हो, 100% उतरणार. संजू बापू जगदाळेंना आमचा पाठिंबा आहे सर्व सरपंचाचा आणि त्यांना कुठली म्हणजे जिथं हाक मारसाल तिथं आम्ही यायला तयार आहोत सरपंच परिषदेच्या पाठीमागे. कारण आज काळाची गरजच आहे. जसं विधान परिषदेला बघता तुम्ही, नगरसेवकातून जिल्हा परिषद सदस्यातून आमदार केले जातात, पदवीधर मतदारसंघातून आमदार केले जातात, तशी आमची पण मागणी आहे की सरपंचातून एखादा आमदार पाहिजे. खरं तर सरपंचाला काही आणखी अधिकार असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं का, की जेणेकरून की ते गावाचा विकास आणखी चांगल्या पद्धतीने करतील? सरपंचाला अधिकार म्हणजे आता जे अधिकार आहेत त्याच्यात बंधनं खूप आहेत. जे तुम्ही शासनाचा निधी 15 वित्त आयोग येतो, वार्षिक 10 लाख असू द्या, लोकसंख्येनुसार तो निधी येत असतो, पण तो खर्चायला बंधनं खूप आहेत. बंधित निधी, अबंधित निधी, आराखडा तयार करणे किंवा जिथं म्हणजे आपल्याला हिथं खर्चायला खर्च वाटतं, जिथं आवश्यक आहे तिथं तो निधी खर्चता येत नाही. हा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कसं चालतं बरं त्या निधीचं? कसं असतं आणि तुम्हाला काय वाटतं कसं याच्यामध्ये कसा बदल झाला पाहिजे? निधीचं म्हणजे वार्षिक आता ह्या आमची 9 जणांची बॉडी आहे. 9 जणांच्या बॉडीला 10 लाख वार्षिक 15 वित्त आयोगाचा निधी येतो. त्याचा आराखडा, कृती आराखडा बनवावा लागतो. त्याच्यात पण बंधित अबंधित 60-40 रेशो असतो आणि 60-40 रेशो म्हणजे 60% बंधित, 40% अबंधित निधी. म्हणजे ह्याच्यावर कंट्रोल ठेवलेला आहे सरकारनं. कंट्रोल असावं ही चांगली गोष्ट आहे, पण ज्या ठिकाणी आवश्यक निधी म्हणजे मला उदाहरणार्थ एखादा जिथं खर्चावा निधी तो खर्चता येत नाही. आता आपण बघतोय की तरुणाई सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये येते. तर तुम्ही तरुण आहात, तुम्ही काय सांगाल तरुणांना? तरुणांना राजकारणात यावं की न यायला पाहिजे? काय वाटतं आपल्याला? तरुणांनी राजकारणात यावं, पण आधी पहिलं सगळं आपलं शेतीकडे लक्ष देऊन आपलं सगळं पहिलं बेसिक स्टँड सगळं मजबूत करून राजकारणाकडे यावं. पूर्ण आपलं म्हणजे बेसिक आधी बनवून राजकारणाकडे यावं. बेसिकच आपलं नसलं परत तुम्ही राजकारणात उतरताय म्हणल्यावर त्याचा लॉस आपल्या कुटुंबाला होतो, सगळ्या गोष्टीला होतो. तरुणाची गरज आहे राजकारणाला, पण सगळा पूर्ण बेसिक स्टँड पाहिजे त्यांना. आताच खरं तर राजकारण बघतोय आपण, कोण कुठल्या पक्षामध्ये आहे आणि कधी कुठला आमदार आणि कधी कुठला खासदार कुठं जाईल त्याचा कुणालाच काय पत्ता नाही. या परिस्थितीमध्ये एक राजकारणी म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे जे चाललेलं राजकारण आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे?
त्या संदर्भात आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे, सरपंच आहे. मी तेवढ्या म्हणजे वरच्या गोष्टीचं बोलू शकत नाही, पण हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. सगळे म्हणजे आमदार फोडाफोडी हे करणे. पहिल्या वेळेस सगळ्या पक्षाचे नेते होते. आपले भाजपचे गोपीनाथ मुंडे होते, काँग्रेसचे विलासराव देशमुख होते, शरद पवार साहेब होते, आर पाटील साहेब होते. हे असलं राजकारण करत नव्हते. हे आत्ताचे लोक राजकारण करतायत असले. पहिले लोक तुम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यावर समाधानी होते, त्याच्यावर 5 वर्ष सगळ्या गोष्टी करत राहायचे. आता त्याची मला तर सरकारला एक म्हणजे अशी विनंती आहे विरोधकांना की इलेक्शनच घेऊ नका. इलेक्शन नकोय. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सांगतो मी. तुम्ही इलेक्शन घेताय, आमदार विकत घेऊन तुम्ही सत्ता बनवताय, हे चुकीचं आहे. वाईट वाटतं. वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. तुमच्याकडे आज सत्ता आहे, पैसा आहे म्हणूनच तुम्ही करता ना ह्या गोष्टी सगळ्या. त्या आमदार खासदारांवरती दबाव देखील आणला जातो असंही म्हटलं जातं. हो, ते ईडी सीबी बीडी काय निघालेलं आहे ना, त्याच्यामुळे दबाव आणून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याचा स्रोत अनेक शेतीतून असू द्या, उद्योगधंद्यातून असू द्या, हे असू द्या, अनेक प्रकारचे स्रोत असतात आमदारांना किंवा पुढाऱ्यांना. की इथून आपण एवढी मालमत्ता कमवलेली आहे, पण ते परत सगळं राजकारणाच्या बाजूने फिरतं ना. हे ना राजकारणातूनच भ्रष्टाचार करून कमवले. त्याच्यात काही काही इमानदार आमदाराचं पण ते सगळं तुडवलं जातं ना त्याच्यात. म्हणजे सगळे एकाच माळ्याचे मणी असं म्हटलं. सगळे एका माळ्याचे मणी. मग आपण बोलता बोलता प्रश्न वेगळा आला की तरुणांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. तुम्ही राजकारणामध्ये तर आहातच, सरपंच म्हणून कार्यरत आहात, पण याबरोबर तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहात. खरं तर अगोदर आपला उद्योग व्यवसाय असेल किंवा शेती असेल ते सेट करून त्यानंतर राजकारणात येणं म्हणजे उपयुक्त ठरेल असं आपल्याला वाटतं का? हो, 100%. आधी तुम्ही पहिली शेती बघा, घरचं बघा, बिझनेस बघा, उद्योग करा. उद्योगातून तुम्ही स्टँड व्हा, स्टँड होऊन नंतर राजकारणात या. आता तुमचं राजकारण पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आता तुम्ही कुठल्या कुठल्या उद्योगामध्ये कार्यरत आहात? काय आपले उद्योग आहेत? आता सध्या माझा उद्योग शेती आहे. 25 एकर शेती आहे माझी. एक कृषी सेवाचं दुकान आहे हे. शेतकऱ्यांना खत, बियाणे, औषधं. परत मल्टी स्टेट बँक आहे माझी गावामध्ये. प्लस ऍग्रो प्रोड्युसर कंपनी आहे माझी. भाऊ पुण्यात असतो, उद्योजक आहे. तो आमचे कुटुंब एकत्रित आहे सगळं, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. असंच माझ्यासारखं स्टँड होऊन तरुणांनी राजकारणात यावं. आधी पहिलं आपलं सगळं स्टँड बघून राजकारणात यावं, एवढीच. खरं तर अतिशय चांगलं असं उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. काजळा या गावचे सरपंच श्री प्रवीण पाटील सर, ज्यांनी की अगोदर उद्योग उभा केले, एक एक उद्योग उभा केल्यानंतर मग राजकारणामध्ये आले आणि तरुणांनी देखील असंच केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सध्याचा तर राजकारणाचा विचार न केलेलाच बरा आहे. तुम्ही कुठल्या पक्षात आहात? मी पहिले 10 वर्ष झालं भाजपचं काम करत होतो. आता तुम्ही प्रश्न विचारलाय. मी काल परवा दिवशी उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, तिथे थोडं मनाला थोडं हे मागाशी तुम्ही प्रश्न विचारला ना की हे आमदार ते विकत घेतले जातात, हे घेतले, त्यांचं मला म्हणजे त्यांची कार्यपद्धती आवडलेली नाही मला, भाजपची. आणि त्यांची कार्यपद्धती आवडलेली नाहीये मला. त्याच्यामुळे मी उद्धव साहेबांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून, भले ते सत्तेत नसू द्या, भले त्यांच्यापाशी 2 आमदार राहू द्या, 3 खासदार राहू द्या, पण मला माझ्या परीने जेवढं त्यांना साथ देता येईल तेवढी मी देणार. खरं तर आता बघायला गेलं तर असा विषय असतो की प्रत्येक जण सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचं उदाहरण वेगळंच आहे. तुम्ही सत्तेकडनं विरोधी पक्षाकडे गेलेला आहात, कसं काय हे? ते मगाशी उदाहरण सांगितलं ना, ह्यांची नीती मला आवडलेली नाही. पहिलं भाजप वेगळं होतं, लालकृष्ण अडवाणी वाजपेयींच्या काळातलं भाजप वेगळं होतं. आताचं भाजप हे भाजप म्हणताच येत नाही, जातीवादी पक्ष बनून बसलेला आहे. आणि खरं तर हा प्रश्न राजकारणी तुम्ही आहात म्हणलं तरी येणारच आहे. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत.
याचा काय परिणाम होईल असं वाटतं का उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धाराशिव जिल्ह्यामध्ये? हो, 100% परिणाम हा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला होणार नाही. परिणाम हा ओम राजेंना होणार आहे. खासदार साहेबांना परिणाम याचा भोगावा लागणार आहे. कारण त्यांच्याविषयी सहानुभूती होती, सगळ्या गोष्टी होत्या. त्यांचा चुकीचं आहे म्हणजे हे सगळं पक्षांतर करणे किंवा मी आता तेवढा मोठा नाही त्यांच्याविषयी बोलायला किंवा काय गोष्टी, पण टायमिंग त्यांचा असू द्या किंवा ह्या गोष्टी असू द्या, ते चुकीचं आहे. चुकीच झालेलं आहे सगळं. सर्वसामान्यामध्ये नाराजी आहे. सर्वसामान्य म्हणजे भरपूर नाराजी आहे. भरपूर नाराजी आहे. तर आत्ताच आपण काजळा गावचे सरपंच प्रवीण पाटील सर यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि खरं तर आदर्श म्हणावा असं सरपंच आहेत. त्यांनी अगोदर त्यांनी स्वतःचे उद्योग उभा केले, त्यानंतर राजकारणामध्ये आले आणि सध्या त्यांना भाजपचं जे राजकारण आहे ते पटत नसल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश देखील केलेला आहे. आणि सर, तुम्ही विश्वविशाल न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. विश्वविशालचं परत एकदा मनापासून धन्यवाद. तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही अजूनही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.